जय श्रीराम मंडळी. आज आपण पौष्टिक असे मिश्र पिठाचे लाडू बघणार आहोत. करायला खूप सोपे आहेत आणि तेवढेच चविष्ट पौष्टिक आहेत. घरातील लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी अवश्य खावा इतका पौष्टिक असा हा लाडू आहे. चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे. आता या लाडवासाठी मी गव्हाचे पीठ 2 वाट्या, डाळीचे पीठ अर्धी वाटी, नाचणीचे पीठ पाऊण वाटी, बारीक चिरलेला गूळ 1/4 वाटी आणि तूप 1 वाटी घेतलेला आहे. आता कढई गरम केली, कढईमध्ये तूप काढून घेतले आणि सगळी पिठं यामध्ये घातली. गव्हाचे पीठ 2 वाट्या, नाचणीचे पीठ पाऊण वाटी, डाळीचे पीठ अर्धा वाटी. आता हे पीठ आपल्याला गॅस मीडियम फ्लेमवर ठेवून भाजून घ्यायचे आहेत. ही पिठं आता आपल्याला छान खमंग भाजून घ्यायची आहेत. एक 7 ते 8 मिनटं गॅस मीडियम फ्लेमवर ठेवून सतत पीठ परतत राहायचं आणि भाजून घ्यायचे आहेत. नाचणीचे पीठ असल्यामुळे ह्याचा रंग जरा चॉकलेटी होतो. जसजसे आपण मिश्रण परतत जाऊ तसे ते हलके होत जाते. पिठाचा असा मस्त सुगंध यायला लागतो आणि हळूहळू तूपसुद्धा सुटायला लागते. तेव्हा समजायचे की आपले हे पीठ भाजून झालेले आहे. पीठ खमंग भाजले तरच आपला लाडू चविष्ट होतो. त्यामुळे पीठ भाजताना सावकाश गॅस मीडियम फ्लेमवर ठेवून व्यवस्थित भाजून घ्यावे. तुम्ही इथं बघू शकता आपले पीठ छान भाजून झालेले आहे. कढई उतरून घेतल्यानंतर सुद्धा मी 1 मिनटं हे पीठ परतून घेतलं म्हणजे ते कढईला लागत नाही. आता ह्यामध्ये पीठ गरम असतानाच मी गूळ घातलेला आहे. त्यानं काय होईल, पीठ गरम असल्यामुळे गूळ लगेचच त्या पिठामध्ये छान एकजीव होऊन जाईल. तुम्ही बघू शकता इथं पीठ आपले व्यवस्थित भाजले गेल्यामुळे ते कढईला चिकटत नाही. गूळसुद्धा आता त्यात छान एकजीव होईल. बघा, गरम पिठामध्ये गूळ घातल्यामुळे कसा पटकन गूळ ह्यामध्ये विरघळला गेलेला आहे आणि छान एकजीव झालेला आहे. ही टीप नक्की लक्षात ठेवा. आता यामध्ये वेलची पूड घालायची. चांगला 1 चमचा वेलची पूड मी यामध्ये घातली आहे आणि आपल्याला आवडतील तसे ड्रायफ्रूट्स मी इथं बेदाणे, काजू, बदाम याचे बारीक काप करून यामध्ये घातले. मिश्रण चांगले परत एकजीव करून घेऊया. आता मिश्रण जरा कोमट करून घ्यायचे आणि मग ह्याचे लाडू वळायला घ्यायचे. चांगलं पीठ आता मी हाताने चुरून घेत आहे म्हणजे लाडू बांधायला सोपे जाते. तसेच जर पीठ तुम्हाला इथं कोरडे वाटत असेल तर यामध्ये तुम्ही थोडेसे तूपसुद्धा घालू शकता. चला आता आपण लाडू वळायला घेऊ. आपल्याला आवडतील त्या आकारामध्ये ह्याचे लाडू वळायचे आहेत. पीठ कोमटच आहे त्यामुळे अगदी सहज ह्याचे लाडू वळले जात आहेत. असेच मी इतरही लाडू वळून घेते. यामध्ये आपण नाचणीचं पीठ वापरलं आहे जे गुणधर्माने थंड आहे, पौष्टिक आहे. त्यामुळे उन्हाळ्यात हे लाडू अवश्य करून खावेत. तयार आहेत आपले पौष्टिक मिश्र पिठाचे लाडू. आमच्या एक सबस्क्रायबर आहेत सौ प्राजक्ता देशपांडे. त्यांच्या डिमांडनुसार आम्ही ही रेसिपी शेअर करत आहोत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते अवश्य सांगा. आणि मंडळी, असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्थ राहा आणि स्वस्थ राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा पौष्टिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका. म्हणजे अशा पौष्टिक, सोप्या, पारंपरिक रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील. ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.